जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपण पाहणार आहोत पिंपरी फ्रूट मार्केट येथील सुप्रसिद्ध शिवराजे प्रतिष्ठानच्या गणेश मंडळाची बातमी। शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख रोमी संधू हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत। कशा पद्धतीने यंदाच्या वर्षी या मंडळांनी जिवंत देखावा सादर केला आहे पाहूयात। शिवराजे प्रतिष्ठानचे गणेश मंडळ यंदाच्या वर्षी 26व्या वर्षात पदार्पण करत आहे। पिंपरी फ्रूट मार्केटमधील प्रसिद्ध गणेश मंडळ म्हणून या मंडळाकडे पाहिले जाते। रोज हजारोंच्या संख्येने या मंडळातर्फे येणाऱ्या भाविकांकरिता महाप्रसादाची सोय उपलब्ध आहे। तसेच यावर्षी या मंडळाने श्री स्वामी समर्थांचा जिवंत देखावा सादर केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख रोमी संधू यांनी आपला आवाजशी बोलताना या मंडळाची अधिक माहिती दिली आहे पाहूयात। जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण आलो आहोत पिंपरी फ्रूट मार्केट येथील शिवराजे प्रतिष्ठानमध्ये। हे जे सार्वजनिक गणेश मंडळ आहे त्याचे अध्यक्ष जे आहेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोमी संधू हे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रोमीजी, तुमचं आपल्या हाऊसमध्ये खूप खूप स्वागत। काय सांगाल, यंदाच्या वर्षी कोणत्या वर्षात पदार्पण करत आहे आणि यंदाच्या वर्षी कोणता देखावा मंडळातर्फे सादर करण्यात आला आहे? आता 23 वर्ष झाले आमचं मंडळ सादर करून। हर वर्षी आम्ही गणपतीचे उत्सव जोरात करतो। आम्ही एक गणपती म्हणले तर आम्हाला असं वाटतं की देव आला की आम्ही भरपूर मार्केटचे लोक, व्यापारी लोक, समजे लोक प्रतिसाद देतात आणि जास्तीत जास्त आमचा प्रयत्न असते मंडळाच्या तर्फेने की अन्नदान करायचं। आणि मी बरेच असे काम केले की मी लोकांना इकडे TV, मोबाईल समजा वाटलेले लकी ड्राव समजून न पैसा घेता मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे। असं नाही की मंडळात कवा काय कमी जात झालं तर असं नाही, पण आम्ही देवाच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मी कवा मागं हटत नाही। आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा स्वामी समर्थांचा जिवंत देखावा तुम्ही सादर केला आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतो की जे गणेश मंडळ असतात ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात। यंदाच्या वर्षी ह्या 10 दिवसांमध्ये कोणते सामाजिक उपक्रम येणाऱ्या भाविकांसाठी सादर करण्यात येणार आहेत? 10 दिवस मी अन्नदान रोज करणार आहे। आरतीला समजांना बोलवणारे नेते असले, प्रशासनचे अधिकारी असले, डिपार्टमेंट असले, या संध्या लोकांच्या आरतीला बोलून त्यांचा सत्कार सामान्य करायचा प्रयत्न मी 100% करतो। यंदाच्या वर्षी कोण प्रमुख पाहुणे तुमच्याकडे येणार आहेत आरतीला? कशा पद्धतीने हे जे 10 दिवस आहे ह्या ठिकाणी कशा पद्धतीने आरती पार पडणार आहे? 2 दिवस पहिले बोलणं झाले, मुंबईवरून नेते येणार आहे आणि जसं तारीख भेटली मी तुम्हाला कळवतो। आपण पाहू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष कुठेतरी सध्या अडचणीत सापडला आहे। तर यंदाच्या वर्षी बाप्पांकडे काय साकडं घालणार आहात की दुःख सगळे दूर व्हावेत? गद्दारांचा सर्वनाश होणं आणि उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा विजय होणार। तर नक्कीच आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा इथे स्वामी समर्थांचा जो जिवंत देखावा आहे तो रोमी संधू यांच्या मंडळातर्फे या ठिकाणी सादर करण्यात आला आहे आणि त्यांनी बाप्पांकडे देखील साकडं घातलं आहे की जे पक्षावरचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं। कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।